जामनेर तालुक्यातील तोरनाळे येथील रहिवासी शालिग्राम त्र्यंबक पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत। ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पुण्याला असलेल्या मुलाकडे राहायचे, परंतु 2 ते 3 महिन्यातून घरी येत असत। त्याप्रमाणे शिक्षक घरी येताच त्यांना आपल्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले। त्यानंतर त्यांनी घरामध्ये गेल्यावर त्यांचे देवघर, टीव्ही, शोकेश, गोदरेज कपाटामध्ये असलेले मौल्यवान वस्तू, सोन्याची अंगठी, 7 पीस, रोख रक्कम असे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लांबवल्याचं निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेला सर्व प्रकार लक्षात घेतला। बीट अंमलदार दिनेश मारवडकर व जवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे, कारण या अगोदर देखील परिसरात बऱ्याच ठिकाणी चोऱ्या झाल्यात। हनुमान मंदिराची दानपेटी, देऊळगाव व पळसखेडा काकर येथील शेतकऱ्यांचे ठिबक, गाय, बैल, मोटरसायकल एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल सुद्धा चोरीस गेलेले आहेत। आजपर्यंत या अज्ञात चोरांच्या मुसक्या मात्र आवळल्या गेल्या नाहीत। जर असेच गावागावातून जनतेचा मौल्यवान वस्तू व शेतकऱ्यांचा शेतमाल चोरीला जात असेल तर शेतकऱ्यांनी व जनतेने करावे तरी काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। संपूर्ण परिसरामध्ये चोरांची दहशत पसरली असून भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून व शेतकरी बांधवांकडून केली जात आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी रईस शेख, सोयगाव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।